तर गाईज आज होता लग्नाचा दिवस आणि आम्ही ऑलरेडी लेट झालेलो, म्हणून मी गाडीनंच व्लॉग चालू केला. कारण आमच्या तयारी होताना मेकअप बिकअप होताना लय टाईम झाला आणि आम्ही लय लेट झालतो. तर आम्ही तिकडं पोचलो ना, नवरा पोचला नव्हता, मांडवा नाचत होता गावान, म्हणून आम्ही त्याच्यानं जॉईन झालो नाचायला. कारण नाचायला बोलल्यावर आम्हाला हाऊस जाम. आणि इथं त्या करवल्या आलत्या आरती करायला. नंतर गेलो मांडवान पोचलो, पुढंच बसलो कारण सगळा दिसाला आम्हाला. आणि आम्ही शायनिंग मारताना परत, कारण आमची शायनिंगच संपत नाही. नंतर नवरीची एंट्री झाली फुल ऑन फायरवाली. नंतर लगीन लागायला सुरुवात झाली. तर आम्ही इथं पुढंच बसलेलो कारण फ्रंट व्ह्यू आम्हाला दिसला पाहिजे. नंतर बिगीन लागला, फटांगरं वाजला ना, आम्ही वाट बघत होतो ती फक्त आईस्क्रीमची. आणि ती पहिलीच आम्हाला भेटली कारण आम्ही पुढं त्यासाठीच जागा पाठवलेली. तर आईस्क्रीम मिळाल्या, त्या खाल्या आम्ही. त्याने खाऊन होतं, लगेच ज्यूस आलं, ज्यूस पिला आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला परत दुसरी एक आईस्क्रीम खावायची होती, तर त्या खाऊन झाल्या न परत दुसरी आईस्क्रीम घेतली, तर त्या खाल्ल्या. आणि लगेच गेलो जेवायला. तर जेवायला होता वरण भात. तर गाईज आम्ही फुल फॅमिली एकेच टेबलवर जेवायला बसलो आणि सगळी सोबत जेवायला गेलतो. जेवू बिवून झाला नाही तर आमची पूर्ण फॅमिली बसलेली, कुल्लर पकडलेला कारण सगळ्यांना गरम होत होता. तर सगळे एक कुल्लर तिथे सगळी बसलेली. आणि आमच्या आत्याला आम्ही राजमाता बनवलेली आणि मम्मी तिला हवा घालताय. तर नंतर गेलो ज्यूस पिवायला, परत अख्खी फॅमिली गेलो ज्यूस पिवायला सोबतच. आणि सगळ्यावी ज्यूस पिलं, सगळ्यावी 2-2 ग्लास ज्यूस पिलं इथं. तर नंतर परत त्याच्यानंतर आम्ही परत आलो, परत इथं परत सगळ्यावी ज्यूस पिलं 2-2 ग्लास. नंतर वेगवेगळं फ्लेवर सगळ्यावी ट्राय केलं. आणि घरी जाता वेळी परत आलो आम्ही इथं, कारण परत आम्हाला ज्यूस पिवायचं होतं. आम्ही 4-5 वेळा अशा एंट्री मारून 4-5 वेळा ज्यूस पिलं. सगळ्यावी 2-2 ग्लास 2-2 फ्लेवरचं, सगळे फ्लेवरचा ट्राय केला असतं. देवाचं नाही जेवायचं असतं, मी तिच्या आता जीव चकलाय. तो काका बोलत होता का मनाच कोण देत नाही, पण न्यू काका बोलतो देवाचं नाही घेवायचं असतात. तर इथं आमची आई परत ज्यूस पिताने, कारण सगळे आम्ही घरा जासपर्यंत ज्यूसच पितो. तर 4-5 वेळा आलो इथं. नंतर घरा जायच्या टायमिंगला पण 1-1 ग्लास 2-2 ग्लास पिलं आणि निघलो घरावालाने निघलो. तर या बघा आम्ही रिक्षान, सगळी पोरा रिक्षान, बायकांना सगळ्यांना गाडीन बसवलेली ना आम्ही रिक्षा. नंतर जाता जाता आम्ही पाणीपुरी खावायला थांबलो, कारण आम्ही चौरा खाऊन निघलो तरी आम्हाला भुका काय आमच्या संपत नाही. तर आम्ही पाणीपुरी खावायला थांबलो, पाणीपुरी खाली ना घरा आलो. तर यो बघा आमचा छोटू रागावलाय, कारण त्याला नेला नव्हता, तर तो नेहमीप्रमाणे रागावलाय आमच्यावर. तर नंतर दिव रागवूनच राहिलाय. नंतर मी विचार केला का वरातीला जाईन नाचाला, पण घरा आलो न फ्रेश झालो तर मनात जाम झोप आली. तर मी तशीच झोपलो, गेलोच नाही वरातीला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आवराच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.